श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हणतात, कारण हा दिवस शरद ऋतूची सुरुवात मानला जातो. या गोड आणि शीत पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा असंही म्हणतात. 2024 मध्ये ही विशेष पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. या पवित्र दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ असल्याचे धार्मिक ग्रंथामध्ये वर्णन आहे. या दिवशी खीर तयार करून रात्रभर ती चंद्रप्रकाशात ठेवली जाते, जी दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. तसेच कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये ही एक मौल्यवान वस्तू दाबायची आहे. असं केल्याने आपले ज्या आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतील. चहूबाजूने पैसा येण्यासाठीचे मार्ग मोकळे होतील, धनलाभ होईल आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी 4:56 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे आणि आपल्याला जी पूजा विधी करायची आहे ती मात्र 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायची आहे. तुळशी संबंधित जो उपाय आपल्याला करायचा आहे तो देखील आपल्याला गुरुवारीच करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते आणि तुळस हे देवी लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं. तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तिला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं. गुरुवारी आपण तुळशी संबंधित उपाय केल्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. बघा, आपण बऱ्याचदा खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो आणि या कष्टाचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो जर फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जात असेल, तर मग तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत. कारण आपला महिन्याचा खर्च भागवून आपल्या घरामध्ये थोडाफार तरी पैसा शिल्लक राहायला हवा. अशाच घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते. मग तिला स्थिर ठेवायचं असेल, टिकून ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. आणि कोजागिरी पौर्णिमा ही तर अतिशय शुभ तिथी आहे. ही सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते, कारण या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. ही तिथी देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आनंदी असते. जेव्हा ती पृथ्वीवरती येते ती प्रत्येक घरामध्ये जाऊन बघत असते की कोण जागते. म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा या नावाने ओळखतात. देवी लक्ष्मीची जी मोठी बहीण आहे तिला अक्काबाई किंवा अलक्ष्मी असं म्हणतात. या दिवशी जर तुम्ही जागरण नाही केलं तर अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता, गरिबी घेऊन येते. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करावं, देवी लक्ष्मीची सेवा उपासना करावी आणि आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही विशेष उपायही करावेत. आणि लक्ष्मी म्हणजेच पैसा तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकालाच हवा असतो. म्हणूनच आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तो या न त्या कारणाने घराबाहेर निघून जात असेल, मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील, म्हणजे घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये घरामध्ये असलेला पैसा निघून जातो. तुमच्या हातात पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतात. म्हणूनच तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही. उपाय केल्याने तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं नाही, पण तुमच्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी, देवी लक्ष्मीसोबत भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद लाभावेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तू घरामध्ये आणाव्यात. या वस्तू कोणत्या आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. त्या वस्तू तुमच्या घरामध्ये आधीपासूनच असतील तर त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे. त्यातलीच एक महत्त्वाची वस्तू जी अतिशय मौल्यवान आहे, देवी लक्ष्मीला प्रिय आहे, तीच तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे.
पण ही वस्तू जरी मौल्यवान असली तरी तुम्हाला ती खूप कमी पैशामध्ये मिळते. पण ती घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहते. एवढं महत्त्व त्या वस्तूला आहे. म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर आता तुळशीच्या मातीमध्ये ही मौल्यवान वस्तू आपल्याला कधी दाबायची आहे, दिवसभरामध्ये हा उपाय तुम्हाला कधीही करता येईल. पहा गुरुवारच्या दिवशी तुळशी संबंधित अनेक उपाय केले जातात. तर तुमचं तुळशीचं पूजन वगैरे झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पणती घ्या किंवा कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही या उपायासाठी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी कणिक घ्यायची आहे. त्यामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकायची, मीठ घालायचं नाही. ती कणिक थोडं-थोडं पाणी टाकून मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तयार करायचा किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही मातीची पणती घेऊ शकता. आता जो दिवा तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. बघा आता तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर ते तुम्ही विकत आणा. म्हशीचं तूप असेल तर त्या तुपामध्ये चिमूटभर हळद टाका. यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून ती वात घालायची आहे. आता या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे. मग तांब्याची घ्या, पितळीची घ्या किंवा तुम्ही एखादं पिंपळाच्या झाडाचं पान घेऊ शकता. कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. तर पिंपळाचं पान जर तुम्ही घेतलं तर त्यावरती किंवा तुम्हाला प्लेटवरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 4 बिंदू द्यायचे आहेत. साइडला 2 उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत. त्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत. हे तांदूळ कुठेही तुटलेले, फुटलेले नसावे. त्यावरती तुम्हाला हळदी-कुंकू वाहायचं आहे कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यानंतर हा दिवा जो आपण घेतलेला आहे, तो दिवा त्या प्लेटवर ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याचं देवघरासमोरच हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजन करायचं आहे. हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. सोबतच जी वस्तू तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे, ती वस्तू देखील सोबत घ्यायची आहे. ती वस्तू म्हणजे कवडी. बघा कवडी ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरामध्ये जर आधीपासूनच कवडी असेल, तर ती कवडी तुम्ही घेऊ शकता. कवडी पांढऱ्या रंगाची असेल किंवा पिवळ्या रंगाची असेल, कोणतीही कवडी या उपायासाठी तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये कवड्या नसतील, तर सांगितल्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला प्रिय असलेल्या या कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आणि यातलीच एक कवडी तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. बघा जसं तुम्ही देवघरासाठी 5 कवड्या आणणार असाल, तर तुम्ही त्या जागी अजून एक एक्स्ट्राची कवडी आणू शकता आणि आधीपासूनच तुमच्या देवघरामध्ये कवड्या ठेवलेल्या असतील, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या उपायासाठी तुम्ही तिथलीच एक कवडी या उपायासाठी वापरली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीचं पूजन करायचं आहे, ज्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला ही कवडी टाकायची आहे. पण त्याआधी या कवडीवरती आपल्याला सेवा करायची आहे. तर ही कवडी आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यावरती आपल्याला 11 वेळा भगवान श्री हरिविष्णूंच्या अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा पठण करायचं आणि त्यानंतर ती जी कवडी आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता हा जो दिवा आहे तो तुम्ही कोजागिरी पौर्णिमा 16 तारखेला उशिरा रात्री सुरू होणार आहे. तर रात्री 12 वाजता जी आपण पूजाविधी करणार आहोत, त्याआधी या दिव्यामध्ये ही कवडी तुम्ही टाकून ठेवू शकता. आणि दिवा देखील तुम्हाला त्या रात्री 12 वाजता लावायचा आहे. एखाद्या वेळेस जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर तुम्ही सकाळी जेव्हा तुळशीचं पूजन कराल, तेव्हा तो दिवा जो आहे तो तुळशीजवळ ठेवू शकता. त्यामध्ये ती कवडी टाकू शकता. आता हा दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत तो जळू द्यायचा. यामध्ये घातलेलं तूप संपल्यानंतर मग तुम्हाला ती कवडी बाहेर काढायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची. सोबत जो आपण दिवा घेतलेला होता तो कणकेचा असेल तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि जर तुम्ही मातीची पणती घेतलेली असेल तर ती तुम्ही परत वापरू शकता. आता ही जी कवडी आहे ती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करत दाबायची आहे. थोडीशी माती उकरायची तुळशीच्या वृंदावनातली किंवा तुळशीच्या कुंडीमधली आणि त्यामध्ये ही कवडी जी आहे ती दाबून द्यायची आहे. बघा आधी सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांचा तुम्हाला कितीतरी पटीने लाभ होतो आणि या उपायामुळे तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कर्जातून मुक्ती देखील मिळते. एवढा हा प्रभावी उपाय आहे.
कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करावा. आता हा उपाय करत असताना जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल, तर तुम्ही तुमच्या पतीकडून हा उपाय करून घेऊ शकता. स्त्री, पुरुष कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. पण जर तुम्हाला सुतक पडलेला असेल, तर सुतकामध्ये चुकूनही तुम्हाला हा उपाय करायचा नाही. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये अजूनही तुळस लावलेली नाही, त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळस ही त्यांच्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये आवर्जून लावावी आणि तुळशीच्या मातीमध्ये ही कवडी जी आहे ती आपल्याला दाबायची आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. सांगितल्याप्रमाणे देवी लक्ष्मी ही प्रत्येक घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जाऊन बघते कोण जागा आहे आणि हा जर दिवा तिला तिथे प्रज्वलित दिसला आणि त्यामध्ये कवडी जर तिला दिसली तर तिचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शिवाय कोजागिरी पौर्णिमेला तुळशी संबंधित हा उपाय केल्याने भगवान श्री हरिविष्णूंचे आशीर्वाद लाभतील. यंदा कोजागिरी पौर्णिमा योगायोगाने गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो. या दिवशी केलेल्या उपायांचा तुम्हाला कितीतरी पटीने लाभ होतो. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करावा. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं देखील म्हणतात. त्यामुळे गुरुवारी आलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या मुळाशी चिमूटभर हळद देखील अर्पण करायची आहे. यामुळे देखील आर्थिक समस्या हळूहळू नष्ट होऊ लागतात. प्रत्येक गुरुवारी हा उपाय करावा. जर तुम्ही अजूनही करत नसाल तर कोजागिरी पौर्णिमेपासून प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या मुळाशी चिमूटभर हळद अर्पण करावी. कवडी आणि हळद दोन्हीही धनाला आकर्षित करतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.